नमस्कार, मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, कन्सल्टंट डर्मॅटोलॉजिस्ट ॲट श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड. आज आपण महिलांमध्ये आढळणारा व्हाईट डिस्चार्ज म्हणजेच पांढरा स्ट्राव ह्याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत. खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे महिलांमध्ये नॉर्मली व्हाईट कलरचा डिस्चार्ज असतो, त्यामुळे कुठले इरिटेशन होत नाही किंवा खाज होत नाही. हे नॉर्मल असते आणि ते वजानाला हेल्दी आणि क्लीन ठेवण्याकरिता खूप इम्पॉर्टंट असते. पण तेच डिस्चार्ज खूप जास्त प्रमाणात होत असेल, खाज येत असेल, पेन किंवा इचिंग होत असेल आणि संबंध बनवायला त्रास होत असेल तर ते इन्फेक्शनमुळे होतं आणि त्याकडे काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट असते. वजायनल डिस्चार्जचे काही इम्पॉर्टंट कॉज आहेत. मोस्ट इम्पॉर्टंटमध्ये फंगल इन्फेक्शन दॅट इज वल्वो वजायनल कॅन्डिडियासिस. सेकंड बॅक्टेरियल इन्फेक्शन बॅक्टेरियल वजायनोसिस. थर्ड पॅरासायटिक इन्फेक्शन ट्रायकोमोनास वजायनायटिस. आता ह्या इन्फेक्शनमध्ये कुठले सिम्पटम असतात आणि आपण कसं डायग्नोसिस करू ह्याबद्दल माहिती घेऊया. कॅन्डिडियासिस इन्फेक्शन दॅट इज वल्वो वजायनल कॅन्डिडियासिसमध्ये पेशंटला थिक करडी व्हाईट डिस्चार्ज असतो, म्हणजेच दयासारखा पांढरा घट्ट डिस्चार्ज असतो. त्याबरोबर इचिंग असते आणि सराउंडिंग स्किन म्हणजेच वल्वा रेड आणि इडिमॅटस असतो. त्याबरोबर पेन बर्निंग सेन्सेशन असतो आणि संबंध बनवायला त्रास होतो. दुसरे इन्फेक्शन हे बॅक्टेरियल वजायनोसिस. ह्यामध्ये पांढऱ्या कलरचं किंवा ग्रेस व्हाईट खूप जास्त प्रमाणात डिस्चार्ज असतो आणि त्याला स्मेल असते. थर्ड डिस्चार्ज इज ट्रायकोमोनास वजायनायटिस. ह्यामध्ये पेशंटला ग्रीन कलरचा डिस्चार्ज असतो, त्याला फिसी स्मेल असते. त्याबरोबर पेन बर्निंग सेन्सेशन असते आणि संबंध बनवायला पण त्रास होतो. पेशंटच्या जे डिस्चार्ज असतो त्याचं केवळ स्टेन किंवा ग्राम स्टेन करतो. केवळ स्टेनमध्ये आपल्याला बडिंग इज सेल दिसतात, त्याबरोबर सुडोहायपे असतात. इन बॅक्टेरियल वजायनोसिसमध्ये आपल्याला क्लीव सेल दिसतात आणि इन ट्रायकोमोनास वजायनायटिसमध्ये आपल्याला मोटाईल ऑर्गॅनिझम दिसतो, ते पीएसएफ असतो. नाऊ वी विल डिस्कस अबाउट मॅनेजमेंट ऑफ वजायनल डिस्चार्ज. ह्यामध्ये पेशंट आणि पार्टनरची काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. हे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन म्हणजेच STI म्हणजेच संबंधातून एकमेकांना होणारं इन्फेक्शन आहे. त्यामुळे जेव्हा आपण पेशंटला ट्रीटमेंट स्टार्ट करतो त्या पिरियडमध्ये संबंध बनवणं अवॉइड करणं सांगणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सेक्स अवॉइड करायला आपण सांगतो. त्याबरोबर सेफ सेक्स म्हणजेच कंडोमचा यूज करा हे पण सांगतो. सो आता आपण मेडिकल मॅनेजमेंट काय देतो त्याबद्दल बोलूया. वल्वो वजायनल कॅन्डिडियासिस असेल तर आपण फ्लुकोनाझोल 150 mg सिंगल टॅबलेट देतो. ते खूप क्रोनिक आणि रिकरंट असेल तर आपण ते टॅबलेट 150 mg विकली फॉर 6 मंथ देतो. त्याबरोबर गरज असेल तर क्लोट्रायमोझोल अँड क्लिंडामॅयसिनचे वजायनल पेस्ट्री ॲडवाइस करतो. आणि बॅक्टेरियल वजायनोसिस आणि ट्रायकोमोनास वजायनोसिसमध्ये आपण पेशंटला मेट्रोनिडाझोल 400 mg ट्वाइस अ डे फॉर 7 days और तिनिडाझोलची 2 ग्रॅम स्टॅट टॅबलेट देतो. त्याबरोबर आणखी पुन्हा काही काउन्सिलिंग करतो. त्यामध्ये पेशंटला आपण कॉटनचे कपडे घाला, लूज कपडे घाला किंवा ओलं झालं तर कपडे चेंज करा, सेफ सेक्स करा आणि फार्मसीवरून कुठल्याही क्रीम यूज करू नका ह्याबद्दल काउन्सिलिंग करतो. आता हे STI इन्फेक्शन आहे तर पेशंट आपल्याकडे आलं तर आणखी 3 तपासण्या ॲडवाइस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये VDRL ते सिफिलिस करिता, सेकंड HIV अँड थर्ड इज HBCG ह्याचे पण आपण इन्व्हेस्टिगेशन पेशंटला ॲडवाइस करतो. हे इन्फेक्शन आपण वेळेवर ट्रीट केलं नाही तर त्याचे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. जसे हे इन्फेक्शन युटेरसमध्ये स्प्रेड होऊ शकतो किंवा फॉलोपियन ट्यूबमध्ये किंवा अंडाशयामध्ये स्प्रेड होऊ शकतो. त्यामुळे पेशंटला सर्व्हिसायटिस, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज होण्याचे चान्सेस असतात. त्याबरोबर प्रेग्नन्सीमध्ये पण काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, जसे की प्रीटर्म लेबर किंवा प्रीमॅच्युअर रप्चर ऑफ मेम्ब्रेन. आणि इन्फेक्शनमध्ये हे इन्फेक्शन बेबीला पण होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे असं कुणालाही सिम्पटम असेल, जसे व्हाईट कलरचा डिस्चार्ज असेल, ग्रीन कलर डिस्चार्ज असेल किंवा ग्रेस व्हाईट डिस्चार्ज असेल, त्याबरोबर पेन, बर्निंग सेन्सेशन किंवा संबंध बनवायला त्रास असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवून त्याचे ट्रीटमेंट घ्या. अशा स्किन रिलेटेड माहितीकरिता मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.